कधी कधी कणी डोक्याचा फुगा होऊन जातो राव. म्हणजे कणी समोरचा माणूस आपल्याला इतकं हलक्यात घेतं, म्हणजे बोलताना नीट शब्दप्रयोग पण करता येत नाही. ऐकून घ्यायचं तर किती ऐकून घ्यायचं, त्याला पण काहीतरी लिमिट असते राव. असं इथं मी सकाळ सकाळी माझ्या पहिल्यांदा केसांना कणी तेलानं मसाज करत आहे, कारण मला आज दिवसभर केसांना तेल लावून ठेवायचं होतं. आज काय डब्याची घाई गडबड नव्हती, कारण नील आज 12 वाजताच घरी येणार होता, त्यामुळे नाश्त्याचाच डबा फक्त झाला. तर इथं तेलानं थोडं मसाज केलं, त्यानंतर केस उलट सुलट विंचरून घेतलं आणि आपला रोजचा आंबाडा बांधून घेतला. त्यानंतर अगोदरच चेहरा कोरडा आणि थंडीत आणि जास्तच पडतो, त्यामुळं सिरम आणि सनस्क्रीन लावून घेतलं. मस्तपैकी आपली रोजची टिकली लावली. त्यानंतर म्हटलं पाणी आले, पण पहिल्यांदा वरची टाकी भरू दे म्हणून कॉक बंद केला. म्हणजे वरची टाकी भरली की प्यायचं पाणी भरायला येईल. इथं पाण्याचा कॉक बंद करायला आल्यानंतर टोमॅटोच्या झाडाकडे लक्ष गेलं. 2-4 टोमॅटो असे पिकत आले होते. म्हटलं ते आता बाहेर आले तर काढून घ्यावं. इथं मी तुळस जास्त अशी खाली जमिनीपर्यंत पोचत होती, अशी झाडासारखी झालेली, म्हणून उंच वाढायलासाठी मी तिला कापड बांधून घेतलं, कारण पाणी जाऊन जाऊन ती खराब होऊन जाईल म्हणून. त्यानंतर टोमॅटो काढले. त्यानंतर घरात आले तर इथं बघा चहा ठेवून गेलेली आणि चहा सगळा बाहेर गेला. असं काहीतरी कधी कांड होऊन जातं. तर तनू आणि मी चहा घ्यायचं होतं म्हणून अर्धा कप चहा घेतला. त्यानंतर इथे मी रात्री काळे वाटाणे भिजत घातले होते, कारण मला काळ्या वाटाण्याची उसळ पण बनवायची आहे. आणि त्याबरोबर मेथीची भाजी गावाकडनं पाठवलेली, रात्री भाजी केली होती. आता मेथीचा पराठा करणार आहे. पोकळ्याची पण भाजी पाठवली होती. मला पोकळ्याचा आज गरगट करायचा आहे, त्यासाठी पण मला काळे वाटाणे पाहिजे होते. तर वाटाण्याचा कुकर एका बाजूला लावला, एका बाजूला म्हटलं लगेचच भाताचा कुकर लावून घ्यायचा. चला ताईंनो, त्यासोबतच आजचा मिनी व्लॉग इथेच बंद करते. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.